ह्या कालच्या सगळ्या प्रकारानंतर राज्यभरातून अनेक ओबीसी, मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय आणि दलित आणि आदिवासी त्यांचे सुद्धा जे आहेत त्या मेसेज येत आहेत. हे नक्की काय आहे, पुढे काय करायचं? तर काही प्रमाणामध्ये ओबीसी समाजामध्ये मोठ्या प्रमाणात चिंता किंवा घबराट निर्माण झालेली आहे. किंवा आता आमचं आरक्षण आता संपलंय, आता आम्ही पुढे काय? आमच्या म्हणजे मग शिक्षणाच्या मध्ये प्रवेश असेल तर का, किंवा नोकरीमध्ये प्रवेश असेल तर का, किंवा इतर ठिकाणी ज्या काही गोष्टी ओबीसीला मिळतात त्याच्यामध्ये आता हे सगळे वाटेकारी होणार. त्याचबरोबर ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेला कुठेतरी एका दुसरा निवडून येत होता ते सुद्धा आमचं जाणार. म्हणजे आपल्यासारखं आहे अशी एक भावना निश्चितपणे ओबीसी मध्ये निर्माण झालेली आहे आणि ती काय अगदीच चुकीची आहे असं मला काय वाटत आहे. निश्चितपणे ती भावना त्याच्यामध्ये काही तथ्य जरूर आहेत. आणि एकीकडे बॅकडोरने सर्वच मराठा समाजाला ओबीसी हे कुणबी सर्टिफिकेट द्यायचं आणि ओबीसी घ्यायचं. आणि दुसरीकडे मात्र जे आहे ती न्यायमूर्तींची कमिटी नेमून क्युरेटिव्ह पिटिशन मध्ये काय करायला पाहिजे त्याची कारवाई करायची. आणि त्याचबरोबर जे आता एक आयोग त्यांनी तो नवीन तयार केले, जुने जे होते आयोगातले सगळे ओबीसीचे लोक, त्यांनी तर ह्या त्या कारणामुळे किंवा कशामुळे ते राजीनामा त्यांनी दिलेला आणि सगळे नवीन लोक त्यांनी जे भरले त्यांना हवे ते. आणि त्यांच्याकडून आता एक सर्वेक्षण त्यांनी सुरू केलेलं आहे आणि प्रचंड पैसा सुद्धा निर्माण झालेला आहे. आपल्याला माहिती आहे की सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांनी कामाला लावलेलं आहे. ते कशासाठी? तर मराठा हे मागासवर्गीय आहे हे सिद्ध करणारा डाटा त्यांना सुप्रीम कोर्टापर्यंत न्यायचा आहे. कारण मागच्या वेळेला गायकवाड आयोगाने जे काही दिलं होतं मराठा समाजाला वेगळं आरक्षण हायकोर्टानं, ते सुप्रीम कोर्टानं की हा समाज जो आहे हा मागास नाही, आर्थिक कुठल्याच दृष्टीनं मागास नाही. हे गायकवाड कमिशनच्या त्यांचा जो रिपोर्ट होता त्याच्यावरूनच त्यांनी त्याच्यावर पोट ठेवलं. तुम्ही तर सांगता की एवढे साखर कारखान्याच्या, एवढे मंत्री, मुख्यमंत्री, एवढे दूध संस्था आणि बँका वगैरे, मग जिल्हा परिषद, पंचायत समिती, मग हे मागास कशी? असा शेरा जो आहे हा सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर मारला आणि ते सगळं नाकारलं. तर ते कसं आहे बरोबर हे दाखवण्यासाठी हा दुसरा प्रयत्न. म्हणजे एकीकडून सगळे मराठा समाज ओबीसी समाज टाकायचे, पण त्यांनी दुसरीकडून 3 न्यायमूर्ती आहेत, क्युरेटिव्ह पिटिशन वगैरे जे आहेत त्याचा अभ्यास करणं, तिसरीकडून हे जे सर्वेक्षण जे आहेत ते करून वेगळं परत मराठा समाजाला आरक्षण ते 12-15% द्यायचं आहे त्याची तयारी करणं. म्हणजे सगळीकडे जे आहे एक तर्फीच कार्यवाही होताना आपल्याला दिसते. जर वेगळं मराठा आरक्षण आपल्याला द्यायचं आहे, ज्याला सपोर्ट आहे, तर क्युरेटिव्ह पिटिशन जे दाखल केलेलं आहे ते यशस्वी म्हणून सुद्धा आमचा पाठिंबा आहे. मग हे जर आहे तर या सगळ्या मराठा समाजाला कुणबी समाजामध्ये टाकण्याचं कारण आहे. आणि मग परत त्यांचे सगळे आम्ही त्या सगळ्यांना नुसतं साधं शपथपत्र दिलं ते मग 100 रुपयाच्या त्या स्टॅम्प पेपरवर कोणची गरज नाही, हे सगळं करण्याची गरज काय? किंवा मग हे जर केलंय तर मग ते करण्याची गरज नाही. तसं सगळ्याच बाजूने जे आहे हा संभ्रम आहे. म्हणजे मुख्यमंत्री बोलतात, मी ऐकतो, मनात समाधान होत नाहीये. तुम्ही असं केलं असं की ठीक आहे आपल्याला वेगळंच आरक्षण द्यायचंच आहे, काम सुरू केलं, आम्ही काही म्हणत नाही. किंवा क्युरेटिव्ह पिटिशन आम्ही काही म्हणत नाही. जवळचे सगळे ज्या 54 लाख नोंदी सापडल्या त्याचे सगळे आता
जे सगळे मग बाकीचं हा उपद्रव असतो काय विषय